नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एक मुद्दा जो नेहमी मी मांडत आलोय तोच पुन्हा एकदा तुमच्या समोर सप्रमाण घेऊन आलेलो आहे. विषय आहे माध्यमातील बातम्यांचा हलकटपणा. म्हणजे मी मुद्दाम जाणीवपूर्वक हलकटपणा हा शब्द वापरतोय. बघा, बातमी कशी ट्विस्ट करायची असते आणि कशी दाखवायची असते. आघाडीचं टीव्ही चॅनल आनंद बाजार पत्रिका, जी पश्चिम बंगालमधली मूळ वर्तमानपत्राची कंपनी, तिनं वेगवेगळ्या भाषांमध्ये आपलं टीव्ही चॅनल सुरू केलं. पहिल्यांदा ते स्टार टीव्ही सोबत कोलॅबरेट होतं, म्हणून ते स्टार माझा होतं. नंतर ते एबीपी माझा झालं, स्टारचं एबीपी झालं, म्हणून त्याची वृत्ती बदलली असं होत नाही. यावर आनंद देवधरांनी एक सुंदरशी पोस्ट केलेली आहे. ती पोस्ट आपण नक्की वाचावी, मला वाटतं ती फिरतीये सुद्धा. आनंद देवधरांनी पोस्ट करताना ज्या गोष्टी दाखवल्या नव्हत्या किंवा ते दाखवू शकले नव्हते ते दाखवून मी आपल्या समोर हा विषय घेऊन आलोय. एखादं टीव्ही चॅनल ठरवून कसा एखाद्या पक्षाचा, एखाद्या विचारधारेचा गेम करत असतं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे चूक करतं आणि पुन्हा ते चूक लक्षात आली आहे म्हणून डिलीट सुद्धा करतं. म्हणजे बघा, पहिल्यांदा चूक करायची, लक्षात येतं की आपलं चुकलंय, मग डिलीट करायचं. हा शुद्ध हलकटपणा असतो. डिलीट केलं याचा अर्थ ती चूक झाली असं मान्य केलंय आणि चूक झालीच आहे, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न केलाच आहे, तर त्यावरती गुन्हा दाखल करावा अशी समाज माध्यमातून होणारी मागणी काही गैर नाहीये. आजवर आपण एबीपी काय, लोकसत्ता काय किंवा वर्तमानपत्र कशी वागत आली आहेत हे आपण बघत आलेलो आहोत. म्हणजे त्याची अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. लोकसत्ताकारांना तर म्हणजे ज्यांना पुरस्कार दिला जाऊ नये अशा व्यक्तींना, म्हणजे कोणते पुरस्कार त्यांनी घ्यावे, त्या मॅगसेसे मागावा का अजून कुठला मागावा हा त्यांचा विषय आहे. पण ज्यांच्यावरती वर्तमानपत्रातच आगळीक केली आहे, त्यामुळं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे नोटिसेस आलेले आहेत, त्यांना गुन्हा दाखल करावा असं सांगितलेलं आहे, कारवाई करावी असं सांगितलेलं आहे. अशा व्यक्तीला, अग्रलेख मागे घेणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. याचं कारणच हा अजेंडा पुढे रेटणारी माणसं यांना हवी असतात. एबीपी माझा ही याच अजेंड्याला पुढे रेटणाऱ्यापैकी एक आहे. एबीपीच्या टीमनी केलेलं ट्विट जे पुढे डिलीट केलं त्याचा स्क्रीनशॉट आपल्याकडे उपलब्ध आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. यातला आता हा शब्द आहे. आता दिवाळीच्या गिफ्टवरही लागणार टॅक्स, अशा आशयाचं ते ट्विट होतं. व्यक्त व्हा, लोकांना सांगा. म्हणजे नरेंद्र मोदी नावाचा पंतप्रधान देशातील माणसांना कसाही लुटायला तयार झाला आहे, अशा अर्थाचं ते ट्विट. बरं, या ट्विटच्या आधी म्हणजे फक्त एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनं हा धंदा केलाय असं नाही आहे. हिंदीमध्ये देखील याची बातमी आली आहे, तीही मी तुम्हाला दाखवतो. बातमी देण्याचं कौशल्य असं भन्नाट असतं ना मित्र. म्हणजे बातमी द्यायची, वेगळं शीर्षक द्यायचं आणि खालचा मजकूर मात्र वेगळा ठेवायचा. हा मराठीवाल्यांच्या कॉपी पेस्टचा परिणाम कदाचित असावा, कारण हिंदीमध्ये बातमी आली आहे म्हटल्यावरती मराठीतही घेतली पाहिजेच की. ही बातमी आहे आता दिवाळीच्या गिफ्टवर लागणार टॅक्स अशा आशयाची. त्यातलाच खरा आक्षेप जो देवधरांनी व्यक्त केलाय तो आता या शब्दावरचा आहे. म्हणजे आता या शब्दाला प्रचंड मोठा अर्थ आहे. मंडळी, तुलना करायला नको आहे. कहा राजा भोज कहा गंगू तेली, ह्या गंगू तेल्यांची तुलना मला त्या महाकाव्याची करायची नाहीये, पसायदानाशी. त्यातला आता विश्वात्मके देवे हा शब्द आहे आणि त्या आता शब्दाचा अर्थ प्रचंड ग्रंथसंपदा करून झालेली आहे, प्रचंड ज्ञान मांडून झालंय. आणि हे परमेश्वरा, आता तुझी सेवा केल्यानंतर आता मला तू पसायदान दे, अशा अर्थाचं ते मागणं आहे. या एबीपी माझाच्या आता शब्दामध्ये फार मोठा गूढ आणि कुत्सित अर्थ दडलेला आहे. त्यांना हे सांगायचं आहे की आतापर्यंत टॅक्स लागत नव्हता गिफ्टवरती, तो आता लागणार आहे. बोनसवरती टॅक्स लागणार आहे, दिवाळीच्या गिफ्टवरती टॅक्स लागणार आहे, अशा आशयाची ती बातमी आहे. आणि पुढे खाली हिंदीवाल्यांनी त्यातले बरेचसे नियम वगैरे सगळे सांगितलेले आहेत. हेच बातमी ट्विट म्हणून एबीपी माझानी टाकलेली आहे, म्हणजे मराठीने टाकलेली आहे. हिंदीत बातमी आहे, मराठीत ट्विट आहे.
आणि व्यक्त व्हा म्हणून लोकांना मोदींवरचा आपला राग काढण्यासाठी, भडास काढण्यासाठीची मोकळी संधी उपलब्ध करून दिली आहे. वस्तुस्थिती काय जरा समजून घ्यावं लागेल दोन्ही विषयांची. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पगार आणि बोनस या विषयावर मी बोलतो. कोणत्याही माणसाचं वेतन हे करपात्रच असतं. करपात्रच असतं म्हणजे 2.5 लाख, त्यानंतरचा मिळणारी सवलत, त्यानंतरच्या वेगवेगळ्या वजावटी असं गृहीत धरून साधारणतः 4-4.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं की त्या व्यक्तीला कर भरावा लागतो. मग 10%, 20%, 30% स्लॅब त्याच्यामध्ये येतो. आता वेतन हे करपात्र आहे आणि दिवाळीचा मिळणारा बोनस हे देखील त्या करपात्र वेतनाचाच भाग असतो. वर्षानुवर्षापासून एखाद्या माणसाला वेतन म्हणून मिळालेली रक्कम ही करपात्रच असते. साधारण ती 30,000च्या वर असेल तर त्यावर टॅक्स बसतो, अन्यथा बसत नाही. म्हणजे रोखीत मिळणारी 30,000. मग बोनस जर वर्षानुवर्षापासून करपात्र उत्पन्नाचा भाग आहे तर बोनसवरही कर लागणार, आता लागणार, असा म्हणण्यामागचा खरा अर्थ काय आहे? का आधी लागत नव्हता की फक्त आताच लागतोय? की दिवाळीत लोकांना सरकार आमचं अन्न खाऊ देणार नाही अशी भावना लोकांच्या मनात यावी म्हणून हे सगळे धंदे चाललेले आहेत का? बघा, म्हणजे हे जाणीवपूर्वक होत असतं, जाणीवपूर्वक. आता पुढचा मुद्दा बघूया. आता गिफ्टलाही टॅक्स लागणार. आता मुळात वंशात असलेल्या, एका रक्ताच्या असलेल्या वडिलांनी मुलाला, आईनी मुलाला, भावानी भावाला, बहिणीनी बहिणीला गिफ्ट म्हणून दिलेल्या प्रॉपर्टीवर कर लागत नाही, कारण ती वंश परंपरेनं, रक्तातल्या नात्यानं आलेली असते. पण जर कोणी 50,000 रुपयांच्या पेक्षा अधिकचं गिफ्ट देत असेल तर त्याला कर लागतो. म्हणजे अगदी तुम्ही सगळे वाचक मिळून, प्रेक्षक मिळून अनालायझरला जी रक्कम पाठवताय फोन पेवर, गुगल पेवर, याच्यावर, त्या रकमेवर सुद्धा मला टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे अनालायझरचं उत्पन्न आणि अनालायझरला मिळालेली मदत हे जर जास्त पुढे गेलं 20 लाखाच्या वर तर त्याचा व्यक्ती म्हणून मला कर भरावा लागणार आहे आणि तो मी भरण्याची प्रक्रिया देखील पार पाडतोय. 50,000च्या वर जर गिफ्ट असेल तर त्याच्यावरती कर भरावा ही 56(2) सेक्शन 56(2) नुसार, जी 2017लाच अमेंडमेंट करण्यात आलेली आहे, त्यानुसार तो कर भरला जात असतो. 5 वर्षापूर्वी झालेली गोष्ट आता म्हणून मांडायची, याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की काहीही करा आणि केंद्रातल्या सरकारची बदनामी करा. बर, बदनामी का? बदनामीची कारण 2 असू शकतील. एक, तुमचं केंद्रातल्या सरकारशी पटत नसावं, म्हणजे तुम्हाला जे लाभ आत्तापर्यंतच्या आधीच्या सरकारकडून मिळत होते ते आता मिळणं बंद झालं असावं. ज्याला आमच्या ग्रामीण भाषेत मलिदा मिळणं म्हणतात, फायदा मिळणं म्हणतात, कंत्राटं मिळणं म्हणतात. म्हणजे कोणाला औरंगाबादमध्ये अम्युजमेंट पार्क करायचा असतो, कोणाला समांतर जलवाहिनीचं काम मिळवायचं असतं माध्यमांच्या माणसांना, कोणाला कोळशाच्या खाणी मिळवायच्या असतात, कुणाला विदेशामध्ये कोळशाच्या खाणी घ्यायच्या असतात, कुणाला अजून कोणतं काम हवं असतं, कुणाला मोठमोठ्या जमिनी हव्या असतात, कुणाला MIDCतल्या जमिनी कवडीमोल भावानं पाहिजे असतात. ही सगळे मोठमोठे लाभ तुम्हाला या सरकारकडून मिळत नाहीत म्हणून राग असावा, किंवा या सरकारची बदनामी करण्यासाठी त्यांच्या विरोधी पक्षाकडून तुम्हाला काही रक्कम दिली गेलेली असू शकते, यावरून हे घडत असावं. म्हणजे आमच्या समोर तर 2च पर्याय शिल्लक दिसतात, त्यापैकी कुठला एखादा असू शकतो का याचा विचार आम्ही करतोय. ABP माझाच्या या गोष्टी ठळकपणे समोर येतात, लोक त्यावर बोलतात, रिॲक्ट होतात, आणि तरीही ABP माझा हे सतत करत राहतं. म्हणूनच समाज माध्यमांच्या मधून आता ABP माझावरती हे या खोटेपणा पसरवल्याबद्दल, खोटी माहिती दिल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी होती आहे. जशी गिरीश कुबेरांच्यावरती केस दाखल झालेली आहे. सरसंघचालकांच्या भाषणाला
अगदीच विपर्यास करून दाखवल्या गेलं, छापल्या गेलं, बातमी केली गेली. म्हणजे जो शब्द सरसंघचालकाने उच्चारला नाही तो शब्द त्यांच्या तोंडी घातला गेला आणि बातमी छापल्या गेली. गिरीश कुबेरांवरती गुन्हा दाखल झाला. म्हणून आता सोशल मीडियातून एबीपी माझाच्या संपादकावर देखील अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जाते. सकृतदर्शनी बघितल्यावर तरी एबीपी माझा सरळ सरळ चुकलंय हे स्पष्टपणे आपल्या लक्षात येतं आणि तीच चूक एबीपी माझाच्या वेबसाईटवरून याच्यावरून आपल्या समोर येते आहे. तुम्हालाही काय वाटतंय ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.